आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। शिवकालीन वाघनखं विशेष विमानानं महाराष्ट्रात दाखल। वाघनखांना लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमची सुरक्षा। 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। वाघनखं खरंच महाराजांनी वापरलेली आहेत का सांगावं, तर मुनगंटीवार यांनी जनतेच्या पैशावर लंडन दौरा केला। आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका। मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवसाचा एक मस्त आराम दौरा यूके मध्ये काढला होता जनतेच्या पैशावर। पैसा जनतेचा जो खर्च झालाय त्याची भरपाई हे स्वतःच्या खिशातून आमच्या टॅक्सपेयरच्या पैशाला देणार आहेत की नाही। अजित पवार गटाला धक्का। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा शरद पवार गटात प्रवेश। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ऍक्शन मोडवर। उद्या पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात। पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। लोकांसमोर एकत्रित जात असाल तर काही गोष्टी पचवाव्या लागतात। ठाकरेंनी लोकसभेमध्ये जास्त जागा लढवल्या, या प्रश्नावर शरद पवार यांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजपची 2 दिवसात भूमिका स्पष्ट होणार। उद्या आणि परवा मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती असणार। लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी मिळेल। मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। असं काही नाही, लवकरच त्याच्यावर होईल, लवकर होईल, काळजी करू नका, तुम्हाला लवकर बातमी देतो आम्ही। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी। विस्ताराऐवजी काही खाती बदलली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।